आज सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा प्रकाशबापू पाटील यांची भेट घेऊन आटपाडी तालुक्यातील तलाठी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत व खासगी कर्मचारी बंद करण्याबाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी दिलेले यामध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे 21 मार्च 2022 दिलेली सर्व निवेदनाच्या प्रती, त्याचबरोबर जिल्हाधिकारी प्रांत व आटपाडी तहसीलदार यांनी कर्मचाऱ्यांच्या बरोबर मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत व खासगी कर्मचारी बंद करणे केलेले पत्रव्यवहार ही सर्व माहिती देऊन आगामी काळामध्ये आपल्याकडून जिल्हाधिकारी व सांगली व जिल्ह्यातील सर्व प्रांत व तहसीलदार यांच्याशी प्रशासकीय बैठक घेऊन संसदेत मुद्दा मांडून शेतकरी हिताचा प्रश्न सोडवावा प्रामुख्याने मागणी केली आहे। आमच्या गावामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबतची सोय नसेल, त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा। तसेच आटपाडी तहसीलदार यांनी आटपाडी तालुक्यातील सर्व तलाठी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत 21 जून 2023 रोजी पत्र काढलं असून त्या पत्रामध्ये घरभाडा मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्यास आपल्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येईल अशा प्रकारच्या सर्व तलाट्यांच्या सह्या घेऊन दिलेल्या पत्राची प्रत अद्याप यावर कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा कोणत्याही तलाटाच्या पगारातून घरभाडे भत्ता जमा केलेला नाही। तसेच खाजगी व्यक्ती काम करण्यास आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे, परंतु अद्याप अशी कोणतीही कारवाई झालेली नाही। यामुळे जिल्ह्याच्या नरवावर निर्वांचित खासदार यांना भेटून या सर्व समस्यांवर चर्चा करून आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या अशी विनंती केली। यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेना तालुका अध्यक्ष चंद्रकांत बसरकोडे, गणेश यादव, नाना माने, प्रशांत यादव व कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।